निरंजन बम बम बोले भविष्य वाले, अलग निरंजन बम बम बोले भविष्य वाले। ए भविष्य वाले इकडे या। बरोबर, अलग निरंजन बम बम बोले भविष्य वाले, अलग निरंजन बम बम बोले भविष्य वाले। भविष्य वाले मामा काही पासून वाट बघायला। हा माझा भविष्य बघायचा आहे। हा चिमणी सारखी वाट बघायला। माय चल मग पटकून बसा बी हात खाजाले बघ, ये बरं पटपट मला भविष्य बघू दे। बसा 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 बस बर माय इथं बसा। बघ माय, हा आता भविष्य बघतो बघ तू। आहो बघ बघ बघ, मी लई दिवस झाले वाट बघायला। माझ्या कुंभमेळ्याला गेलतो। असं काय? हा म्हणणं झाल्या नाही। ते कुंभमेळ्याला गेला पैसा खर्चून, हा. मग आता हात खाजू लागला। हा पैसे नाही जवळ खर्च आहे। हा. म्हणलं चला आता भविष्य बघाव। हा, हा. मला माहित आहे आता भविष्य बघल्यावर काहीतरी देते दक्षिणा। भविष्य फुकट बघत नसतात। कोणी बघना फुकट, मी बी बघना। हा हा भविष्य बघा माझं। बाबा 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 माय, हा तू लय नशीब चांगला आहे। कसं बापू? म्हटलं सोन्यासारखा नवरा भेटलाय बघ। हात बापू चांगला हात माझ्या नशिबाला। कधी मध्ये तूच नवऱ्याला भांडतीस। हा खरं आहे काय? खरं आहे खरं आहे। माय मी काय खोटं बोलणार बघ। हा. जे आहे ते खरं आहे। हाय हाय। माय तू पोराला आता अशात पैसे खर्च देईना चलीस बघ। आता कुठवर देऊ? माय पोराला पैसे खर्च देत जाय। हा पोराला जर तुझ्या मुठीत ठेवायचं असलं तर रोजचे 500 रुपये देत जाय। हा. नसता माय पोरग तू बायकोच्या मुठीत जाते बघ। बापू तसलं करू नको। हा. मी पैसे देतो हा. पण मयाच मुठीत राहा। माय तू तुझ्या कपाटात काचेच्या शिशीमध्ये पैसे ठेवलीस बघ। मला इथं दिसालेत माय इथं। मग तू असं पटकून जाय हा आणि पटकून त्याच्यातले 1000 रुपये घेऊन ये। बरं हे हातावर ठेव बघ माय। बरं बरं पण मला गुन्हा या। माय तुला गुन्हा म्हणजे काय? मी गुन्हा तुला पुन्हा पुन्हा भविष्य बघायची गरजच नाही बघ माय। बरं पटकून असं जाय बरं. आणि असं येऊन 1000 रुपये घेऊन ये बरं, आणि बरं. पटकून ठेव बघ। महाराज हा आणि मया कपाटात पैसे होते ते तुम्हाला कसं कळलं? माय हा ती आहे आपल्याकडे देवाचं ज्ञान। हा आहो हा मला सगळं कळतंय। हा तू आजकाल कवा कपाटात पैसे ठेवालीस, हा. कवा गटोड्यात ठेवालीस, हा. कवा डब्यात ठेवालीस। हा तुला वाटायला तो पोरग पैसे घेतय, एकही बार घेतलं पण नाही। तो पोरग पैसे घेईना माय। एकही बार घ्यायला तुझ्यावर नाही। लय जीव आहे माय पोराचा। हा. पर एक तू त्याला रोजचे पैसे खर्च देत जाय माय। बरं बरं आता हे मला आज 1000 रुपये दिलीस हा. की मला 8 रोज जातात बघ माय। हा. मी 8 रोजाला परत येतो भविष्य बघायला माय। बरं बरं मग भविष्य मला चट कळते माय तू भविष्य। बरं बरं हा मला सगळं कळते। पटकून काढून 1000 रुपये ठेव माय दक्षिणा। पैसे गेले तर गेले हा. पण माझ्या घरी आठवड्याला चक्कर ठेव जा। माय मी 4 रोजालाच येतो। बरं, तू बरं. 8 रोजाला म्हणालीस पण मी 1000 रुपये खर्च दे। हा. मी पटकून परत भविष्य बघा येतो या, माय. या, मला मला- 1000 रुपये देत जाय माय। मला देव काही कमी पटकून करणार। तू 1000 माय इथं फुकट भविष्य बघू नये माय। आणि इतकेले पैसे बघले होते माय मी 2 रोजालाच येतो बघ भविष्य बघायला। आता नवीन मला आयडिया आली माय पैसे 1000 रुपये काढायची। बरं, तू बरं. टेन्शन घेऊ नको माय, तू नशीब लई चांगला आहे माय। तू लई माय तू 40 वर्ष मरणास बघ आणखी। काला बापू. लाकडासारखी खनखन हास बघ। तितक्याला आहो. तशाला रे। मग काहीच होय ना माय। नातरुंड पत्रुंड गोतरुंडायचं लग्न बघतीस माय। अहो बरं, मी बरं. आता हा इतके पैसे बघले होते माय मी 2 रोजालाच भविष्य बघा येत जातो बघ। ये मला काही देव कमी करणार। माय तू 5 घोर करू बघ। 1000 खर्चल्या दुबार चक्कर आहे माय। 1000 रुपये हातावर ठेव पटकून आणि माय आता भविष्य तू सगळंच नीट होणार आहे बघ माय। पैसे लपून ठेवून जाऊ नको माय पोरापासून। बरं बरं पोराचा पैशावर जीव नाही पण तुझ्यावर लय जीव आहे बघ माय। हे बघा ते 500 हा तो काय 1000। हा आता नंबर 1 माय देवाच्या कृपेने चांगलं झालं। मग आता तू भविष्यही चांगले बघले बघ माय। आता 2 वेळा खर्चल्या तुम्हाला असंच येतं बघ माय। बेशक बेशक या।